नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सोबत माजी खासदार हेमंत भाऊ पाटील आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. साहेब, तुम्ही पायाला बेगरी बांधली, काय परिस्थिती आहे शहरातली, काय सांगतात? आता प्रभाग क्रमांक 17 मध्ये मी फिरत आहे. गुरु गोविंद सिंग महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेले एक शहर आहे आणि महाराजांच्या नावावर गुरुतागद्दीच्या काळामध्ये 2200 कोटी आणि नंतर राज्य शासनाचा 600 कोटी असा 2800 कोटी रुपये पैसे त्या काळात खर्च झाले. परंतु कुठल्याही रस्त्याने जाऊन बघा, 500 फूट रस्ता बिना खड्ड्याचा नांदेडमध्ये कुठेही नाही. फुटपाथवर माणसं चालू शकत नाहीत. सगळीकडे ड्रेनेज लाईनचे झाकण तुटलेले आहेत, सगळीकडे गटार उघडे आहेत आणि मागच्या 75 वर्षामध्ये कैलासवासी शंकरराव चव्हाणांपासून तर अशोक चव्हाणांपर्यंत या नांदेडची सत्ता जी आहे अशोक चव्हाणांच्या ताब्यामध्ये राहिली आहे. फक्त 1 वर्ष सुधाकर मांढरे शिवसेनेचे महापौर होते. त्यामुळे शहराची जी दुरावस्था झाली आहे त्याला पूर्णपणे अशोक चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम जबाबदार आहे. काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण होते, आता भाजपमध्ये गेले. ते म्हणतात की आणखी एकदा सत्ता द्या, चेहऱ्याचा कायापालट करू. जे 75 वर्षात केलंय, एकाच गोष्टीचे 4-4दा 5-5दा टेंडर काढायचे. सार्वजनिक वापरासाठीच्या जागा, तवडेकर आमचं भाजी मार्केट असेल किंवा बिंदू माधव मंगल कार्यालय, हे सगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा फुले मार्केट असेल किंवा जिल्हा परिषदच्या बाजूचं सन्मान प्रेस्टिज म्हणून मोठं कॉम्प्लेक्स, या सगळ्या महानगरपालिकेच्या जागा होत्या. या सर्व जागा सार्वजनिक वापराच्या भाजी मार्केटसाठी, कुस्त्याचं मैदान, खेळांचं मैदान हे खासगी बिल्डरला त्यांनी दिलेलं आहे. यातून शेकडो कोटी रुपये अधिकाऱ्यांना धरून त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि तोच पैसा या निवडणुकीमध्ये वापरात येत आहे. आता काय राहिलेलं उरलं सुरलं त्यांना विकायचंय का म्हणून परत सत्ता त्यांना द्यायची. एक सोडून 2 कार्यकर्त्यांना तुम्ही आमदार केले, त्यांचेच कार्यकर्ते तुमच्यावर टीका करतात, तुमच्या विरुद्ध घोषणाबाजी करतात. कसं? मला फरक पडत नाही. हत्ती आपली चाल चालत असतो, कुत्रे भुकायला लागले म्हणून काही लक्ष देत नाही. बाकी 16 तारखेच्या नंतर बघतो कोण कोण. बालाजी कल्याणकर यांनी तुम्ही अपक्ष उमेदवाराचा प्रचार करताय, पक्षाच्या विरुद्ध प्रचार करताय, अशी तुमच्यावर टीका केली. कसं बघता? हो, काल नारळ फोडण्यासाठी मी गेलो होतो. तो सुद्धा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, परंतु तांत्रिक दृष्ट्या त्याला उमेदवारी दिली नाही. जे कार्यकर्ते अनेक वर्षापासून 40 वर्षापासून काँग्रेसच्या विरोधात इथं संघर्ष करतायत, त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात येत आहे आणि स्वतःचा एक गट तयार करण्यात येत आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हजारो कोटी रुपयाची कामं दिली असताना कार्यकर्त्यांना किती कामं दिली, कार्यकर्त्यांना किती मोठं केलं, हा प्रश्नचिन्ह आहे. कुठल्या आमदाराच्या विरोधात बोलणार नाही, परंतु आता घोडा मैदान पुढे बघू जो होता ते. भाजपचे अशोकराव चव्हाण यांची कन्या म्हणतात की अशोकराव चव्हाण बाप आहे. त्यांचा बाप तेच आहेत ना. काल कोणाचे बाप आहेत? लोकांचे बाप आहे म्हणतात. लोकांचे बाप कसे होऊ शकतात? ते त्यांचे बाप आहेत. सर्व लोकांचे कुठे बाप होऊ शकतात? काल भाजपची सभा झाली, साहेब कसं बघतात त्या सभेकडे? ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाची सभा घेतली, आम्ही आमच्या पक्षाची सभा घेतो. नागरिक म्हणतात की पैसे देऊन बोलवलं होतं सभेला. आता ती त्यांची अशोक चव्हाणांची पद्धतच आहे. रोजाने माणसं पैसे देऊन बोलवतात, त्यात नवीन काही नाही. कारण तुमचे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा शहरातला कोणता मुद्दा आहे त्या मुद्द्यावर हात घालणार आहे? आमच्याकडे शहर विकासाचा 25 वर्षाचा आराखडा आहे. या शहराला गोदावरी नदी आमची वाहते काठावरनं, त्यासाठी शुद्ध पाणी शहराला मिळालं पाहिजे. पहिले गोदावरी शुद्धीकरण आम्ही करू आणि सगळ्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल. त्याचबरोबर इथले रस्ते खड्डे मुक्त राहतील, फुटपाथ व्यवस्थित राहतील. शहराला पूर्वी आम्ही सभापती असताना 2 टाइम पाणी द्यायचो, आज 3-3, 4-4 दिवसाला पाणी येतं. तर हे पाणी रेग्युलर मिळेल. आज स्वच्छतेचा कचरा आपण बघताय की कचरा जागोजागी थांबलेला आहे. कुठल्याही एरियामध्ये त्याचा अस्वच्छता आहे, तर ती अस्वच्छता राहणार नाही याची ग्वाही आम्ही नागरिकांना देत आहोत. भाजपची सभा झाली नांदेडमध्ये, एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. 12 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे. शिवसेनेमध्ये 2 गटामध्ये वाद आहेत. शिवसेनेमध्ये कुठलाही वाद नाही. एखाद्या उमेदवारीवर मतभेद असू शकतात, तात्पुरते मतभेद आहेत, परंतु कुठलाही वाद नाही. जे आज तुमच्या विरुद्ध घोषणाबाजी झाली ती करा लावली आमदारांनी का स्वतः कार्यकर्त्यांनी केली? कार्यकर्ते तुमच्या विरोधात आहेत का आमदार विरोधात? मला काय फरक पडत नाही कोण विरोधात असलं काय असलं. मी प्रामाणिक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. गेल्या 40 वर्षापासून शिवसेना वाढवण्यासाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे काल पक्षात आले जर कोणी घोषणाबाजी करत असतील मला काय फरक पडत नाही. अशा 16 तारखेनंतर बघून घेऊ काय. अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील एकमेकावर टीका करतायत, तुम्हाला डावातच घेत नाहीत. कोण डावात घेतात कोण घेतात मला काय त्यांच्याशी घेणं देणं. परंतु माझ्या पक्षाचं काम चालू आहे, त्याच्यामुळं कुस्ती जी असते ती आमची ठरलेली आहे. कारण आमचं आणि प्रताप पाटलाची युती
नांदेड दक्षिण मध्ये आहे, उत्तर मध्ये आम्ही सेपरेट लढत आहोत. अविनाश भोसीकर म्हणत होते की सगळे अशोकराव चव्हाण यांना मॅनेज आहेत, कसं बघतोय? काय माहित नाही, मी ओळखत नाही. नक्कीच जर आपण पाहिलं असेल तर हे होते हेमंत पाटील. एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये दोन गटात कुठल्याही प्रकारे वाद नाही आणि नांदेड शहराचा आमचे उमेदवार निवडून दिल्याच्या नंतर काय पलट करू अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.